बातमी कोल्हापूरहून। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फुटावरती आहे। जिल्ह्यातील बहुतांश बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। राजाराम बंधारा, रुई, इचलकरंजी, शिरोळ, येवलूज यासह अनेक बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यामध्ये यंदा मे महिन्याच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अमर, आता कोल्हापूरमध्ये पावसाची स्थिती काय आहे? पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे का? पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील 18 फुटावर गेल्याची माहिती आहे। सविस्तर तपशील। तेजे कालपासून थोडीशी विश्रांती घेतली होती आणि रात्री त्या इतक्या दमदार पाऊस पडत होता की सगळ्यांची दैना उडली। कोल्हापुरातील सर्व नदी नाल्यांना पाणी झालेलं आहे आणि आता पंचगंगा नदी पातळीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे। त्याचबरोबर गगनबावडा असेल, गडिंग्लज असेल, शिरोळ असेल, इचलकरंजी असेल या भागात तर अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। हातकणंगल्यात 2.7 मिलीमीटर पाऊस पडलाय। सगळ्यात जास्त हा गगनबावड्यामध्ये पडलाय। त्यामुळे पावसानं थोडी विश्रांती घेते, जितकी विश्रांती घेते त्याच्या म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे सर्व नागरिकांचं जनजीवन एकदम विस्कळीत झाले। वाहतूक यंत्रणा कोलमडलेली आहे आणि ज्या गाड्या नदी नाल्याच्या कडेला आहेत त्या नदी नाल्याकडेच्या गाड्यांचं नुकसान आता झालेलं आहे। असाच जर पाऊस राहिला तर ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे प्रशासनाने अलर्ट मोड आहे। तेजस, अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर जिल्ह्यातील बहुतांश बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे।